आत्तापर्यंत जितक्या वेळा मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली आहे, मला असं वाटतं की ही नंबर 1 आहे, ही सगळ्यात भारी आहे. म्हणजे अशी कोणी नाही कुठेच. थंडीत आमरस, क्या कॉम्बिनेशन आहे, वा. गणपतीपुळ्यामध्ये इतकी भारी मिसळ खायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. संपूर्ण थाळीचं जेवण जेवल्यासारखं समाधान एका घासात मिळालं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त. जी महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे गणपतीपुळ्याला. आपण पहिल्यांदा दर्शन घेणार आहोत आणि इथे अप्रतिम महाप्रसाद मिळतो तो आपण घेणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत की गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या आजूबाजूला खाण्याचे कोणते बेस्ट स्पॉट्स आहेत. तर चला पहिलं दर्शन घेऊयात. वाह, तर दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर यांचा महाप्रसाद असतो. तेव्हा सकाळी मुगाच्या डाळीची खिचडी असते आणि सोबत बुंदी असते आणि लोणचं सुद्धा आहे आणि रात्रीचा प्रसाद वेगळा असतो. तर आपण रात्रीचा महाप्रसाद सुद्धा घेणार आहोत. तर आधी आपण बघूयात, खिचडी खाऊयात. की सात्विक आणि अप्रतिम मुगाच्या डाळीची खिचडी, म्हणजे आपण घरी करायचं जरी म्हणलं ना तरी होणार नाही. प्रसादाची जी भावना असतात, ज्या भावनांनी बनवतात ते पूर्णपणे ती श्रद्धा, ती चव उतरते. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना मोफत महाप्रसाद आहे, कितीही लोक येऊ देत. आणि असं भरघोस म्हणजे जोरदार वाढतात ते, कुठेही कंजूसी नाही. म्हणजे मला ना हे पण एक खूप मोठं आश्चर्य वाटतं की ती कशी यंत्रणा चालत असेल ना. कारण कोण किती लोक त्यांना काही माहित नाही आणि तरी बनवत राहायचा प्रसाद तितका क्वांटिटीचा. म्हणजे ही जी सिस्टीम असते यामध्ये प्रत्येक जण ज्या पद्धतीने काम करतो स्वतःहून, ते खरंच खूप भारी वाटतं मला दरवेळेस. संपूर्ण थाळीचं जेवण जेवल्यासारखं समाधान एका घासात मिळालं. सोबत बुंदी दिली त्याने, हा मऊ आहे अशी, चावल्यावरती जो काय आनंद मिळतोय, वा वा. मी दरवेळी म्हणतो एका घासात वसूल, पण मी म्हणेन की एका घासात तृप्त. गणपतीपुळ्यात फेरफटका मारताना जेवणासाठी मला एक जुना स्पॉट सापडला. भाजणी वडे आहेत का? भाजणीचे वडे आहेत. मग एक प्लेट द्या. भाजणी वडे, कोथिंबीर वडी एक प्लेट सांगूयात का? पहिलाच स्पॉट आपला जेवायचा जो गणपतीपुळ्यातला आहे तो भाऊ जोशी भोजनालयाचा आहे. त्यामुळे एक्सायटेड आहे, पण फार अपेक्षा न ठेवता आपण बघूया. आज काहीच गर्दी नाहीये कारण ऑड डेला आम्ही आलोय. तर स्टार्टर म्हणून कोथिंबीर वडी आलेली आहे, गरमागरम. सुरेख, खुसखुशीत आहे. बाहेरचं आवरण एकदम खुसखुशीत आहे आणि आतून मऊ आहे आणि भरपूर कोथिंबीर घातली आहे. आतला जो थोडासा भाग आहे ना, थोडा मला कच्चा वाटतोय, म्हणजे असा पीठ खाल्ल्यासारखं होतंय. मी म्हणलं तसं की छान आहे, म्हणजे ॲव्हरेज असं म्हणता येईल आपल्याला. फार आउटस्टँडिंग किंवा ग्रेट नाही. भाजणीचे वडे का, जो काय असा भाजणीचा खमंग वास जो आहे ना, तो असा त्याने प्लेट ठेवल्याच आला. हे असं बेकार गरम आहे. हे चटणी तीच आहे. चटणी ॲक्च्युली पातळ आहे खूप, म्हणजे असं जरा दाट पाहिजे चटणी. कोकणात आलोय, खोबरं भरपूर असतं इथे, थोडी पातळ चटणी. बघूयात आपण वडा कसा. हा बेस्ट, खूप भारी. इतकं खुसखुशीत आहे ना, म्हणजे परत बाहेरून आवरण एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ आहे. थालीपीठासारखीच चव आहे, पण फ्राईड असल्यामुळे अजून त्याचा खमंगपणा जास्त आहे. चटणी जरी पातळ असली तरी चवीला खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे ती भाजणीच्या वड्यांसोबत खूप छान कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे वसूल, म्हणजे असा प्रकार मिळत नाही आपल्या इथे. सुरेख, दिल खुश हो गया. म्हणजे एका घासात वसूल भाऊ. तर आता बाकी गोष्टी आलेल्या आहेत. गार व्हायच्या आत आपण त्वरित त्या घेऊयात. कुळीत पिठलं, तर सुरुवात आपण कुळीत पिठल्यापासून करू. खरं तर यांच्याकडे भाकरीचं ऑप्शन नाही. खरं तर हे दोन्ही पदार्थ म्हणजे तांदळाची भाकरी किंवा बाजरीची लय भारी गेले असतात, पण ठीक आहे. कुळीत पिठलं आपण खाऊयात. सुरेख. म्हणजे ना खरं तर खूप जेव्हा प्रवास होतो तेव्हा असा खूप थकवा आलेला असतो आणि खरं तर त्यावेळेस असं आणि त्यात ऊन असेल
तसं खूप जास्त स्पायसी खावंसं वाटत नाही, म्हणून आपण घरी गेल्यावर शक्यतो मुगाच्या डाळीची खिचडी खातो. तर तसं आहे, म्हणजे हे जे कुळीथ पिठलं आहे ना, अतिशय सात्विक पण तितकंच चविष्ट आहे. तर कुळीथ हा एक कडधान्याचाच प्रकार आहे आणि तो कोकणात खूप जास्त वापरला जातो. काही भागात त्याला हुलगे सुद्धा म्हणतात, त्याची भाजी सुद्धा करतात आणि त्या पिठाचं पिठलं बनवतात, म्हणून ते कोकणातच जास्त मिळतं. त्यामुळे मी कधीच कुळीथ पिठलं सोडत नाही कोकणात आलो तर. आणि गरम भातावर सुद्धा हे खूप उत्तम लागतं. आता आपण मेथी बेसन घेतलेलं आहे. आय थिंक हा प्रकार म्हणजे आपलं पिठलंच, पण त्यामध्ये मेथी त्यांनी घातली आहे. छान किंचितसा तो कडवटपणा जो मेथीचा आहे तो पिठल्याला कॉम्प्लिमेंट करतो. जनरली मेथीचा कडवटपणा नको होतो, पण याच्यात तो छान वाटतोय आणि हे चपाती बरोबर पण जातंय, म्हणजे कॉम्प्लिमेंट करतंय. तर कुळीथ पिठलं आणि मेथी पिठलं दोन्ही उत्तम प्रकार आहेत, पण मी सजेस्ट करेन की कुळीथ बेस्ट आहे, कारण हा प्रकार आपल्या इथे सुद्धा मिळतो आणि मेथी पिठलं आहे ते, पण कुळीथ पिठलं बेस्ट आणि भाजणे वडा उत्तम. चपाती ओके ओके, म्हणजे फार जास्त पचवली नाही आहे, पांढरी पांढरी आहे अशी. थोडा मैदा मिक्स केलाय असं वाटतंय मला, जे अपेक्षित नव्हतं. असं घरगुती चव जास्त अपेक्षित होती, पण ठीक आहे, बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. सोलकढी आहे आणि त्यांना मी विचारलं की पॅक नाही आहे ना, कारण पॅक चांगल्या नसतात. ते म्हणलं नाही, आमच्याकडे ताजी केलेली आहे. रंग फारच पिंक वाटतोय मला, सिरप वगैरे घातलेला नसावा. बघा ट्राय करू. ओके ओके, खूप जास्त कोथिंबीर आणि मिरची मारली ना मला समावून नाही आवडत. आणि मला असं वाटतं की जी अस्सल जी खोबऱ्याची चव असते ती तशी चव यायला पाहिजे सोलकडीला. आणि ज्या ॲक्च्युली अस्सल सोलकडी असतात त्यांना कधीच तो मारा करत नाहीत, कारण गरज नसते. बऱ्याच वेळा काय असतं की खोबऱ्याची पावडर वापरतात किंवा बाकी गोष्टी वापरतात आणि ती चव डायल्यूट करण्यासाठी म्हणून ते करतात. पण अगेन पिशवीमध्ये मिळते ती खूपच वाईट असते, तेवढी वाईट नाही आहे. आणि खूप चांगली जी अस्सल मिळते ना सोलकडी तशी पण नाही आहे. ॲव्हरेज सोलकडी मी म्हणेन, खूपच ॲव्हरेज. आता इथे गोडात काय आपण विचारूयात, आणि गोडात काय इंटरेस्टिंग असेल तर ते सुद्धा मागूयात. स्वीटमध्ये काय असं विचारल्यावर ते म्हणले मोदक आहे आणि गोळ्यातला खरवस आहे. मी म्हटलं निकीवर पुछपुछ, दोन्ही एक एक येऊ द्या म्हटलं. तर त्यांनी मोदक दिलेला आहे आणि खरवस पण. पहिला आपण मोदक ट्राय करूयात. हातवळणीचा मोदक आहे आणि परत बरं आहे, खूप वाईट नाही, खूप चांगला पण नाही. पारी जी आहे मोदकाची जाड आहे खूप. आपलं सारण पण आहे ते गुळाचं वाटत नाहीये, साखरेचं वाटतंय. त्यामुळे कोकणात आलोय तर आपल्याला असं वाटतं की एकदम बेस्ट मोदक मिळायला पाहिजे, तसं नाहीये, ठीकठाक आहे. खरवस बघूया. छान आहे, खरवस उत्तम आहे. जायफळ मारलंय, पण जाऊन एकदम झोपच काढायची आणि तो गुळाचा स्वाद त्याला येतोय. खरवस आवडलं मला, बट मोदकापेक्षा खरवस चांगलं आहे. तर सकाळचा नाश्ता करण्यासाठी आपण आलेलो आहोत गणपतीपुळ्यापासून अगदी 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मालगुण गावात. आणि मालगुण गावातलं हे समाधान हॉटेल हे बऱ्यापैकी जुनं हॉटेल आहे आणि आत आल्यावर मला छान वाटलं, कारण इथले स्थानिक लोक इथे नाश्ता करत होते आणि मला ते छान वाटतं की टुरिस्टपेक्षा जेव्हा स्थानिक लोकांची गर्दी असते त्या हॉटेलमध्ये तिथे जावं, तुम्हाला जास्त ऑथेंटिक खायला मिळतं. असो, तर इथली फेमस आहे मिसळ आणि पाव पॅटीस. तर मला असं वाटतं की पाव पॅटीस गार होईल, त्यामुळे आपण पाव पॅटीसपासून सुरुवात करूया. ॲक्च्युली हे पाव पॅटीस बनत होतं आणि माझ्यासमोर अशी मिसळ माझ्याकडे अशी आशेने बघत होती 5 मिनिटं. मला इतका त्रास होतोय, मिसळ खायची आहे मला, पण म्हटलं आधी पाव पॅटीस खाऊयात. असलं भारी सर्व केलंय आणि असं छान एकदम फुगलेलं आहे असं छान पाव पॅटीस. तर आपण तोडून बघूयात आधी. ओके, आतमध्ये ब्रेड, बटाट्याची भाजी आणि ऑफकोर्स असं आवरण, डाळीचं पीठ. मस्त आहे, एकदम खुसखुशीत आणि खूप माइल्ड आहे. बाय द वे चटणी अप्रतिम आहे, म्हणजे चटणीमध्ये थोडीशी मिरची आहे, त्यामुळे हे माइल्ड आणि ते चटणीसोबत परफेक्ट जात आहे. आणि गरम खाण्यात मजा आहे, म्हणजे ताजा ताजा काढलंय त्यांनी कढईतनं. म्हणजे पाव पॅटीस म्हणजे बटाट्याची भाजी बऱ्याच वेळा खूप स्पायसी असते, लालसर असते, पण खूप माइल्ड भाजी आहे. आता आपण मिसळकडे आपला मोर्चा वळवूयात. तर मिसळ आपण ओतूयात, बघूयात त्यात काय काय आहे. फरसाण आहे, वाटाण्याची उसळ आहे याच्यामध्ये. वाटाण्याची उसळ नसते, पण कोकणामध्ये कसं आहे माहिती ना की वेगवेगळ्या उसळींसोबत मिसळ असते, त्यामुळे अगदी मी काळ्या वाटाण्यासोबत सुद्धा मिसळ खाल्ली आहे कोकणामध्ये.
आणि यांनी इथे याचा कट दिलेला आहे किंवा तर्री किंवा सॅम्पल काही म्हणू शकता. खोबऱ्याचं वाटण असावं असं मला वाटतंय. गणपतीपोळ्यामध्ये इतकी भारी मिसळ खायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. खरंच अप्रतिम मिसळ आहे. कारण सगळी गंमत जी आहे ना ती याच्या सॅम्पलमध्ये किंवा कटामध्ये चविष्ट आहे आणि छान ती स्पायसी सुद्धा आहे. म्हणजे असं नाहीये की खूप माइल्ड आहे, सुरेख असा झटका आहे थोडासा त्याला. पावासोबत आपण मिसळ खाऊन बघूया. वा, सॅम्पल इतकं सुरेख आहे की नुसतं पाव त्याच्यात बुडवून खाल्लं तरी छान लागेल. इतकं छान सॅम्पल आहे. समाधानमध्ये कम्प्लिटली समाधान झालेलं आहे माझं. म्हणजे मिसळ सुद्धा आणि पावपॅटी सुद्धा दोन्ही पदार्थ उत्तम आहे. इथे भजी सुद्धा तळत होते, तर बघूयात आपण. पण हे दोन इथले फेमस पदार्थ आहेत. जास्तीत जास्त लोक इकडे येऊन मिसळ आणि पावपॅटीस खातात. तुम्ही याला गणपतीपुळ्याला दर्शनाला ब्रेकफास्टसाठी समाधानला नक्कीच या. मालगुंड नावाचं गाव आहे, अगदीच 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर. तर गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये महाप्रसाद घेण्यासाठी आपण रात्री आलो इथे. आणि इथे इतर दिवशी शिरा आणि पुलाव असतो आणि त्याबद्दल मी खूप जास्त ऐकून आहे. म्हणजे इथला शिरा म्हणजे मला लोकांनी सांगितलं की असा कुठेच मिळत नाही, इतका सुरेख महाप्रसाद असतो. तर आज एकादशी असल्यामुळे खिचडी आहे आणि चटणी आहे. तर मला छान गोष्ट वाटली, कारण मला असं वाटलं की म्हणजे शिरा आणि पुलावासाठी म्हणजे त्या महाप्रसादासाठी मला परत यावं लागेल. कारण तसंही मी अथांगण उर्मिलेला खूप मिस करतोय. मला खूपच हा परिसर आवडला. तर परत येता येईल तर आपण खिचडी खाऊयात आणि सांगूयात की कशी आहे. वा 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 वा. मी अशी खिचडीच कधी खाल्लेली नाही. त्याची पद्धतच कम्प्लिटली वेगळी आहे. आपण जनरली खिचडी बनवतो ती ड्राय बनवतो, ही थोडी ओलसर आहे. म्हणजे आपला इंद्रायणी भात कसा असतो ना, ओलसर असा मऊ तसा. आणि याच्यामध्ये आय थिंक काहीतरी शेंगदाण्याच्या आमटीसारखं काहीतरी मिक्स केलंय, त्यामुळे ते एकदम मऊ लागतंय. ते ड्राय नाहीये. मला कळत नाही की खरं तर देवस्थानांमधले जे प्रसाद असतात ना ते चवीच्या पलीकडे असतात. कारण जी भावना असते ना ती उतरलेली असते प्रसादामध्ये. त्यामुळे याचं काय अनालिसिस करणार आपण असं मला वाटतं. जी चटणी आहे त्यात लिंबाची चटणी आहे ही, त्यामध्ये पूर्णपणे लिंबाचा स्वाद आहे आणि नुसतं आपण म्हणू ना खार आहे पूर्णपणे. खिचडी बरोबर खूप भारी लागते. आत्तापर्यंत जितक्या वेळा मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली आहे मला असं वाटतं की ही नंबर 1 आहे. ही सगळ्यात भारी आहे. म्हणजे अशी कोणी नाही कुठेच. संध्याकाळचा प्रसाद खाऊन झाल्यावर साध्या थाळीच्या शोधात मी पोचलो जवळच्याच मालगुंड गावात. रात्री जेवणासाठी आम्ही मालगुंडमध्ये स्वाद डायनिंग इथे आलोय. आणि याच्याबद्दल मी ऐकून होतो, म्हणजे ऑफकोर्स आमच्या रिसर्च टीमकडनं आम्हाला हे कळलं होतं. इथे घरगुती थाळी खूप छान मिळते आणि आमरस सुद्धा मिळतं इथे 12ही महिने. तर मी लगेचच आमरस सांगितलं. आणि थाळीमध्ये म्हणजे भाजी, उसळ, आमटी, साधी आपली घरगुती अशी थाळी आहे. तर बघूया, एक थाळी आणि आमरस सांगितलेला आहे. उकडीचा मोदक पण मिळतो, पण त्याची ऑर्डर 3 तास आधी द्यावी लागते, त्यामुळे आपल्याला ते मागवणं शक्य नाही. म्हणून आमरस आवडलं तर परत एकदा आमरस घेऊ आपण. किंवा आम्रखंडचा ऑप्शन आहे, श्रीखंडचा ऑप्शन आहे, पुरणपोळी सुद्धा आहे, पोळी आहे, ताक आहे. नंतर ही उसळ आहे मटकीची, फोडणीचं वरण आहे, वांग बटाटा रस्सा आहे, गाजराची कोशिंबीर, पापड, आमरस, मिरचीचं लोणचं आणि हे कैरीचं आहे. आणि सोबत सोलकढी सुद्धा. गरम गरम पोळी एकदम. सुरुवात करूया. तर मला ही इंटरेस्टिंग वाटते. याच्यावर छान खोबरं पण टाकलंय आणि कोथिंबीर पण आहे. आय थिंक मिक्स भाजी आहे किंवा वांग बटाटा रस्सा आहे. वांग बटाटा रस्सा आहे आणि त्याला शेंगदाणा मस्त त्यामध्ये घातलेला आहे. गावाकडे मिळतो ना वांग बटाटा रस्सा, त्याची चव आहे. सुरेख आहे, सुरेख. उसळ, 2च भाज्या, नो नॉनसेन्स. 135 रुपये फक्त. त्यामुळे छान पोटभर जेवायचंय. घरी केल्यासारखा म्हणजे प्रत्येक पदार्थाची टेस्ट जी आहे ना, वरण वा वा वा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमरस. म्हणजे गुठळ्या आहेत. म्हणजे जनरली पल्प देतात नुसतं, तसं नाहीये, प्रॉपर हाताने पेळल्यासारखं आहे. सो बघूया. मँगोला नाही आहे अजिबात. परफेक्ट आमरस आहे. हे मी अजून एक वाटी घेणार आहे. म्हणजे या दिवसांमध्ये असा आमरस म्हणजे एकदम
जॅकपॉटच वाटतो मला तर. कारण आंबा म्हणजे आपण बेकार आंबा शौकीन, आंबट शौकीन नाही, आंबा शौकीन. ऑफकोर्स थोडं कळतं की प्रिझर्वेटिव्ह टाईप, पण कम्प्लिटली आता आंब्याचा सीझन चालू आहे, इतक्या जवळ जाणं ते त्याची चव आहे. सोलकढी बघूयात. बळच ते मारतात ना सिरप, तसं नाही वाटत आहे. अशी डार्क पिंक कलर नाही आहे त्याचा. एकदम असं फ्रेश झालं. कोथिंबीर मिरची हलकी आहे म्हणजे मारलेली, पण मी म्हणत असं की ती खोबऱ्याची चव छान येते, ते ओव्हर पॉवर करत नाहीये आणि चविष्ट बनवली आहे सोलकढी खूपच. लिंबू पिळून गाजराची कोशिंबीर आहे, टोमॅटो घालून. घरी मी खात नाही, गाजर खायला कंटाळा करतो, तिथे खाल्ला जातो छान. आणि मिरचीचं लोणचं पण छान आहे. त्यामुळे क्या बात आहे, म्हणजे खूप आवडली मला ही थाळी. म्हणजे इतकी साधी आहे ना, म्हणजे ज्यांना जाऊन असं काय फार ग्लॅमरस, आणि बरेच लोक म्हणतात ना की आम्हाला जात नाही काही. लिमिटेड आहे. 2 चपाती येतात, भात येतो आणि एवढ्याच भाज्या येतात. तुम्हाला एक्स्ट्रा मागवायला लागतात जर तुम्हाला अजून एखादी वाटी घ्यायची असेल तर, उसळ असेल किंवा भाजी असेल. पण एवढं पुरण्यासारखं आहे, त्याच्यावरती भात परफेक्ट पुरण्यासारखं आहे. आणि प्रत्येक भाजीची, वरणाची, सगळ्याची चव उत्तम आहे. त्यामुळे जर आलात गणपतीपुळ्याला, एकादशी असेल किंवा तुम्हाला रात्रीचं शाकाहारी खायचं असेल किंवा दुपारी तुम्हाला जेवायचं असेल, नक्की 100% रेकमेंड करेन. उत्तम आहे. तर गणपतीपुळ्यातली म्हणजे इथली स्पेशालिटी असणारी जुनी हॉटेल्स कव्हर करायचा आपण प्रयत्न केला. त्याचबरोबर इथला दोन्ही वेळचा महाप्रसाद आपण घेतला. अप्रतिम अनुभव होता. पुलाव आणि शिराचा महाप्रसाद आपला राहिलाय, तो आपण पुढच्या वेळेस नक्की घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की काय फक्त खाण्याचा स्पॉट दाखवणार आहेस का? तर नाही, गणपतीपुळ्याच्या आजूबाजूला कुठे फिरायचं याचा आम्ही वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय, तो पण आपण लवकरच रिलीज करू. असेच खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओ आपण दर बुधवारी घेऊन येणार आहोत, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.